कोणाचो तरी जीव गेलो की मग सगळ्यांका शायनिंग बिनिंग मारून झाल्याच्या नंतर डायरेक्ट गेले तो पिंगोळी टिठ्यावर. नमस्कार मंडळी, आज मी घराकडनं कुडाळाक जातोय, म्हणजेच मुंबई गोवा हायवे. चावी फिरयले, गाडी स्टार्ट केली आणि जाग निघालय. वाटेतून जाताना आमची मराठी शाळा मिळाली. त्याचा न्यू रिनोव्हेशन केला बघा. जुनी शाळा पाडून स्लॅब घालून नवीन बांधली. आमच्या गावातील प्रत्येक वाडी पार पाडीत मी कुडाळच्या दिशेने जाय होते. मी आता पोचले कुडाळ टिट्यावर. मित्रांनो, हैसर भीषण अपघात झालेलो, त्यात एकाचो प्राण पण गेलेलो. तो बघून प्रशासनान हैसर स्पीड ब्रेकर घातले. कोणाचो तरी जीव गेलो की मग सगळ्यांका जाग येतो. सरळ रस्तो गेलो तो सावंतवाडी आणि डाव्या साईडी कुडाळ. इकडे पण स्पीड ब्रेकर घातलेले आहेत. ती बस गेली, लालपरी गेली, तो म्हणजे सावंतवाडी रोड. आणि उजव्या साईडीक परत मी इला येतो वेंगुर्ला रोड आणि माझ्या पाठीमागे असा तो कुडाळ रोड. आता मी जाता येतो कुडाळात. घाटमाथ्याचो रस्तो पालतो पाडून मी आता इला येतो वेतुरा टिट्यावर. सरळ गेलो तो कुडाळ. मित्रांनो, मंडळींनो, मी तुमका सांगू विसरलंय, चॅनलवर जर कोणी नवीन बघत असतील व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा, लाईक करा, कमेंट करा. आणि वेतुरा टिट्यावरचे कोण असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. मी आता वेतुरा टिट्यावरच असाय, पुढे काही जाऊ नाही. ह्यो सरळ गेलो तो खानुली मार्गे वेतुरा वेंगुर्ला. ह्यो परत मठ मार्गे वेंगुर्ला. हे सावंतवाडीक तुमका जाऊक मिळताला डाव्या साईडीक. आणि ह्यो परत सरळ गेलो तो कुडाळ. माझी गाडी उभी असा, मी आता त्याच दिशेने जातोय. मंडळी, वेतुरा टिटा काढल्याच्या नंतर ह्या मिळत आता सातेरी हायस्कूल, म्हणजे वेतुरा हायस्कूल कॉलेज महाविद्यालय. ह्यामध्ये कोणाचा शिक्षण झाला असेल त्यांनी कॉमेंटमध्ये सांगा. थोडं वेळ थांबान रेस्ट घेतलं. तुमका हेल्मेट घालून जरा शायनिंग मारून दाखवूया. शायनिंग बिनिंग मारून झाल्याच्या नंतर डायरेक्ट गेले तो पिंगोळी टिठ्यावर, म्हणजेच ह्यो वड हा भलो मोठो, त्याच्या खाली गणपतीचा मंदिर हा, या मेन जंक्शन. आणि ह्यो परत सरळ गेलो तो कुडाळाक गेलो. चला तर जाऊया कुडाळाच्या दिशेन. आता जरा तुम्ही प्रवासाचो जरा आनंद लुटा. पिंगोळी MIDCत जाताना ह्यो आतमध्ये रोड गेलो, डाव्या साईडीक तो MIDC रोड. बघा, मस्तपैकी हायवे तयार केलो हा. तर म्हटला तुमका दाखवूया, घ्या प्रवासाचो आनंद लुटा. मंडळींनो, दुसरा एक जंक्शन इला आहे. हा म्हणजे डाव्या साईडीक आता गेला आहे तो कुडाळ बाजारपेठात जातलो रस्तो आणि सरळ मुंबई गोवा हायवे, म्हणजे गोव्याक जाऊ, सावंतवाडीक जाऊ, थंयसून तुमका जाऊ आहे दाखवतंय पुढे असा. मित्रांनो, मी आता इलय तो तिसऱ्या जंक्शनकडे. सरळ गेलो तो मुंबई गोवा हायवे, डाव्या साईडीक कुडाळ बाजारपेठ. आणि मी बघा ह्याच रोडाने इलय मगाशी. ह्यो परत वेंगुर्ला, कुडाळ बाजारपेठ, पिंगोळी. तर मंडळी, हे सावंतवाडीच्या दिशेक आता मी थांबले त्याच तिसऱ्या जंक्शनला. तो डाव्या साईडीक रोड गेलो तो कुडाळ आणि सरळ बस थांबली, लालपरी आपली थांबलेली ती कुडाळ बाजारपेठ. हे डाव्या साईडीक
मुंबई गोवा हायवे आणि ह्यो परत थंयच मुंबई गोवा हायवे गेलो पण सरळ सावंतवाडी गोव्याच्या दिशेने गेलो. तर फायनली मी आता 4थ्या जंक्शनकडे म्हणजे डायरेक्ट मुंबई गोवा हायवे टच झालेलो असं आहे. तुम्ही बघू शकताय साईड ही डाव्या साईड एक लक्झरी लागली ती मुंबईसून इली आणि ह्यो आता सरळ गेलो तो मुंबईच्या दिशेने गेलेलो हा रोड आणि मग अशी पाठी तो गोवा. ही आता माझी 2 व्हीलर. तर मंडळी माझा ह्यो व्हिडिओ जर कोण बघत असत नवीन तर या चॅनलला मालवणी रोहनला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक पण करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मालवणी भाऊ पुढे न्या. कारण तुमचं जर सपोर्ट असलो ना माका तर मी भरपूर व्हिडिओ तयार करतलो असेच. कारण जर सपोर्ट असल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. जर माका सपोर्टच योग नाही तर मग व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही. तुम्ही जर भरपूर प्रेम दिलाय, सपोर्ट दिलाय, सबस्क्राईब केला, लाईक केलाय, कमेंट केलाय तर जरा व्हिडिओ करू बरा वाटता. ज्या कामासाठी इलेलं आहे ते काका आता इले त्यांच्याबरोबर आता जाते पुढेपर्यंत बघूयात. चला. काका तर आपली रिक्षा घेऊन एकदम फास्ट पुढे गेले. मी पण जाते हळूहळू त्यांच्या पाठीमागे आणि ह्या रोडाक पण धुके असा भरपूरच, थंडी पण असा. तर मंडळी कुडाळच्या नवीन स्टँडवर पोचलं आहे आणि काका पण इले आहेत ते बघा. आणि मी माझी 2 व्हीलर हैसर पार्क केलं आहे. हेल्मेट पण तसंच ठेवलं. 2 2 व्हीलर अगोदर लागलेले होते कोणाचे तरी. सूर्यदादांका नमस्कार केलं आहे आणि काकांच्या रिक्षेकडे निघालं. आता आम्ही थेट मुंबईच्या दिशेने जातलो. तुम्ही बघाच खय जातो ते. रिक्षेत बसल्यानंतर थंडी लागायची बंद झाली आणि आम्ही मुंबईच्या दिशेने म्हणजे कणकवलीच्या दिशेने जाऊ निघालो, म्हणजेच सुकळवाडाक जाऊ निघालो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.